नमस्कार मंडळी, मी सुदीप तुमचं स्वागत करतो नवीन जनरल व्हिडिओमध्ये। तर आता ह्यो 51,000 रुपयाचा जनरल गट सुटला बघा करगणीचा। तर त्यामध्ये आता कुठल्या गाड्या कुठे पाहिल्यात, कोण कोणाच्या पहिल्यात पाहिलंय, गाडीवान कोण आहेत, ही संपूर्ण माहिती आता आपण बघणार आहे। तर आता एक नंबर लागले आता गोरखानांची गाडी लागली करगणीची स्वतः जोडणा। त्याच्या बाजूला तर राम्या होता, रमेश नानांचा राम्याने गिरडी आणण्या लागलेली। तर इकडे बबलूची गाडी आली बघा पुढे। तर ती बबलूची गाडी होती विजूदांचा फाकड्या होता, विजू सराठी फाकड्या उजवीचा आणि डावीचा होता जंगम साहेब यांचा हरण्या होता। तर ही गाडी पुढे आली पिवळ्या पक्कीची। तर त्यामध्ये गाडीवान होतो बबलू बस्तवडे, हे अशी गाडी पाहिली। आता मागच्या गाड्या काय आपल्याला दिसनात, हळूहळू आपण आधीमध्ये थांबून त्या गाड्या घेतल्यात। तर आपण लाईव्ह मध्ये सुरुवातीला म्हणलेलं की जनरलचा व्हिडिओ कुठलाच गटाचा व्हिडिओ येणार नाही, पण आपण फक्त जनरलचा तेवढा केला, इतर कुठल्याही गटाचा व्हिडिओ त्यांनी केला नाही। त्यामुळे तुम्ही कमेंट मध्ये ब गटच टाका, दुसऱ्या चौशाच टाका, असं काय टाकू नका। एवढंच आपलं फक्त जनरलचा व्हिडिओ केलाय करगणीचा। तसंच आज वाटामऱ्याचं मैदान होतं, त्याचा पण व्हिडिओ येतीलच हळूहळू। तेवढा आता जरा वेळ कमी पडतोय आपल्याला, कारण मैदान सलग आहेत, जरा समजून घ्या। तर एकला हाय असा आता विजूदादांचा फाकड्या लागलाय उजवीचा आणि डावीचा आता जंगम साहेब यांचा हरण्या चाललाय। त्याच्यात मागं कोण पळाले बघूया। त्याच्या मागं मला तर वाटतंय रमेश नानांचा राम्या असणार आहे। तर भरपूर चांगल्या गाड्या होत्या, ज्यामध्ये भुजार नाग्या होता, हेलिकॉप्टर बैजा, सायलेंट ओशा, बुलेट छब्या, अशी अनेक चांगल्या गाड्या होत्या। तर ही आता गाडी आली बघा राम्याची, रमेश नानांचा राम्या आणि गिरडी हरण्या। त्याच्या मागे कोल्हापूर बुंडा आणि कोल्हापूर राजा, त्याच्या मागे बुलेट छब्या आणि सायलेंट ओशा, त्याच्या मागे होता बघा अनिल दांची गाडी होती, त्याच्या मागे ढालगाव कॅडबरी होतं, ढालगाव कॅडबरी आणि बुलेट हौशा होता। त्या मागे हेलिकॉप्टरची गाडी होती, हेलिकॉप्टर बैजा आणि भुजार हरण्याची गाडी होती, बावदांचा हेलिकॉप्टर बैजा। त्यामध्ये गाडीवान होतं रावदादा पांडेगाव। तर अनिलदादा पुणेकर गाडी आणाल तर ते होतं नागाव बुंड होतं उजवीचं, आणि डावीचं होतं कुकटोळी पंचांची गाडी होती। तर गाड्या आता कलरकडे चालल्यात, कलर काय जवळच आहे, पट्टा काय लई नव्हता, सगळ्यात बारका पट्टा म्हणलं तर काय अडचण नाही। फक्त इथं जरा याचं पाणी होतं, त्यामुळे आपल्या मोटरसायकल मागे ठेवायला लागली, ती धुळ्यात जरा मागच राहिलेली, आणि कलर काय जवळ। तर गाड्या आता कलरकडे चालल्यात, आता आपल्याला इथं दिसतंय त्याप्रमाणे क्रम सांगतो। आता मागात ही गाडी पाहिल्या ती रावदादा गाडी आणाल्यात, ती डावीचा आहे तो हेलिकॉप्टर बैजा बावदा आजार यांचा हेलिकॉप्टर बैजा आणि बंडाभाऊ हसबे यांचा भुजार नाग्या। ती गाडी आता पुढे गेली बघा। त्याच्या मागा आता ही गाडी पाहिल्या ती गोरखानांची गाडी पाहिल्या करगणीची। त्याच्या पुढे आता ढालगाव कॅडबरी पाहिलंय, ज्यामध्ये डावीचा उजवीचा होता बुलेट हौशा आणि गाडीवान होतं तर संभादादा होतं, संभादा कुन्नूर। त्याच्या पलीकडे अनिलदांची गाडी पाहती। गाड्या तर कलरकडे गेल्यात, बबलूची गाडी आता कलर घेतल्या बघा। तर गाडीमध्ये आता मगाशी सांगितल्याप्रमाणे जंगम साहेब यांचा हरण्यानी सराठी फाकड्या होता, ही आता गाडी कलर घेऊन एकला आली। ती गाडी आता सुट्टीच झाल्या, चांगली पाहिल्या गाडी, त्यामुळे आता ती गाडी सुट्टी झाल्यामुळे आपल्याला थोडं सोडून द्यावं लागलं, कारण बाकीच्या आपल्याला गाड्या घ्यायच्या होत्या। बबलूचा प्रयत्न चालूच होता। आता 2 नंबरला कोण आले बघूया कलर घेऊन, कारण जरा कलरला खोळंबा झाला 2-3 गाड्यांचा किरकोळ मध्ये, मग तरी सगळ्या गाड्या चांगल्या पाळत्या। तर आता 2 नंबरला आलाय बुलेट छब्या आलाय, बोंद्रे सरकार यांचा बुलेट छब्या डावीचा आणि उजवीचा आहे तो युवराजदादा शिंदे यांचा सरपंच सायलेंट ओशा। त्यामध्ये गाडीवान बंडाभाऊ खिलारी होतं। ही आता आली बघा बुलेट छब्याची गाडी, बोंद्रे सरकार यांचा हरिपूर बुलेट छब्या आणि उजवीचा आहे तो सायलेंट ओशा युवराजदादा शिंदे यांचा। ते मागं आता कोण पाहिले बघूया, कारण गाड्या जर कलरला खोळंबलेल्या त्यामुळे जरा घोळ झालताच। तर आता इथनं तर आपल्याला दिसते त्याप्रमाणे ढालगाव कॅडबरी दिसाले माग, जी गाडी संभाजी पाटील कुडनूर ही आता बुलेट छब्या आहे बघा। यो पायल निक्या घातलेला आणि उजवीचा आहे तो सायलेंट ओशा युवराजदादा शिंदे यांचा। तर ही दोन्ही हिंद केसरी बैल आहेत, आणि हिंद केसरी बैलांची ही जोड दुसऱ्यांदा एकत्र आली। जेव्हा पहिल्यांदा बेडगला पाहिलेली गाडी चांगलीच पाहिलेली, मागणं सुटून ट्रॉलीत अडकून सकट ही गाडी जोरात पाहिलेली। तर त्यानंतर ही आता दुसऱ्यांदा गाडी पळाल्या। तर आता परत आपल्याला ही जोडणं पळताना दिसते का नक्कीच बघूया। तर आता ही गाडी पुढे आता आली, त्याच्या मागं आता हेलिकॉप्टर बैजाची पण गाडी आली बघा, बावदांचा लाडका हिंद केसरी हेलिकॉप्टर बैजा पण आलताच। तर आता ढालगाव कॅडबरी आणि हेलिकॉप्टर आणि नाग्या ह्यांच्या गाडीत फाईट लागल्या। तर आता बघूया ह्यात बाजी कोण मारतंय। तर आता 3ला पळालता ढालगाव कॅडबरी पळालता आणि 4ला पळालता हेलिकॉप्टर।
तर आता हेलिकॉप्टर हळूहळू पुढे आलं बघा. तरी अशी जोरदार फाईट चालू आहे. आता फायनलला निकाल बघूया आपण. आता फायनल रेस पण जवळ आले पट्टा बारका असल्यामुळं. तर आता रावदादा प्रयत्न करल्यात आणि संभाजी पाटील पण प्रयत्न करल्यात आपापली गाडी पुढे ठेवायसाठी, कारण फायनल रेस जवळ आली ती. तर आता हेलिकॉप्टर पुढे आलं बघा. हेलिकॉप्टर आणि उजवीचा ते भुजार नाग्या बंडाभाऊ हसबे यांचा. तर रावदादांचा प्रयत्न चालू होता आणि त्या प्रयत्नानं यश पण आलं, कारण गाडी आता 4-3 ला पडलेली. तर इकडे पुढे बुलेटची पण गाडी दिसाल तीच, त्याच्या पुढेच बबलूची पण गाडी होती. तर आता बघूया आता ह्या नंबरात काय बदल होती काय. तर हे आता बुलेट पण पळालतं, बंडाभाऊ पण प्रयत्न करालत कारण मागणी हेलिकॉप्टरची पण गाडी आलती, आणि रावदादा पण प्रयत्न करालत कारण पुढेच गाडी दिसालती, त्यामुळं पण फायनल रेस पण जवळ आलती. आता बघूया ह्यात काय होते. दोघांचा प्रयत्न चालू आहेत गाडीवानांचा आपापली गाडी नंबर करायसाठी. तर 1 ला तर आता बबलूची गाडी नंबर झाली, 2 ला बुलेटच्या ब्या, आणि 3 ला झाला हेलिकॉप्टर बैजा, आणि 4 ला आता कुठली झाली बघूया कॅडबरी, 5 ला राम्या.